एका छोट्या गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. इन स्मॉल विलेज देअर लिव्ड अ पुअर फार्मर नेम रामू. इन स्मॉल विलेज म्हणजे एका छोट्या गावात देअर लिव्ड अ पुअर फार्मर नेम रामू. तेथे एक रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. पुअर म्हणजे गरीब, फार्मर म्हणजे शेतकरी, लिव्ड म्हणजे राहत होता. तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता. ही वॉज व्हेरी हार्डवर्किंग अँड ऑनेस्ट. ही वॉज व्हेरी हार्डवर्किंग अँड हॉनेस्ट म्हणजे तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता. हार्डवर्किंग म्हणजे मेहनती, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. रामू रोज सकाळी लवकर उठून शेतात काम करायचा. रामू वोक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग अँड वर्क इन द फील्ड्स. रामू वोक अप अर्ली म्हणजे रामू सकाळी लवकर उठायचा. एव्हरी मॉर्निंग म्हणजे रोज सकाळी. अँड वर्क इन द फील्ड्स आणि शेतात काम करायचा. फील्ड्स म्हणजे शेती. त्याच्याकडे थोडीशी जमीन आणि 2 बैल होते. ही हॅड स्मॉल पीस ऑफ लँड अँड 2 bulls. स्मॉल पीस ऑफ लँड म्हणजे थोडीशी जमिनीचा तुकडा. अँड 2 bulls आणि 2 बैल. त्या गावात एक श्रीमंत जमीनदारही राहत होता. अ रिच लँडलॉर्ड ऑल्सो लिव्ड इन दॅट विलेज. अ रिच लँडलॉर्ड म्हणजे एक श्रीमंत व्यापारी. इन दॅट विलेज त्या खेडे गावात. लिव्ड म्हणजे राहत होता. ऑल्सो म्हणजे सुद्धा. तो खूप गर्विष्ठ आणि स्वार्थी होता. ही वॉज व्हेरी प्राऊड अँड सेल्फिश. ही वॉज व्हेरी प्राऊड अँड सेल्फिश. प्राऊड म्हणजे गर्विष्ठ आणि सेल्फिश म्हणजे स्वार्थी. तो गरीब लोकांना नेहमी त्रास द्यायचा. ही ऑलवेज ट्रबल पुअर पीपल. ही ऑलवेज ट्रबल पुअर पीपल म्हणजे तो गरीब लोकांना नेहमी त्रास द्यायचा. ट्रबल म्हणजे त्रास देणे. जमीनदार: रामू, तू माझ्याकडून पैसे घेतले होतेस. लँडलॉर्ड म्हणजे जमीनदार: रामू, यू हॅड बॉरोड मनी फ्रॉम मी. रामू, यू हॅड बॉरोड मनी फ्रॉम मी म्हणजे तुम्ही माझ्याकडून पैसे उसने घेतले होते. बॉरोड म्हणजे पैसे उसने घेणे. रामू: हो मालक, पण मी लवकरच परत करेन. इंग्लिशमध्ये येस सर. येस सर म्हणजे हो मालक. बट आय विल रिटर्न इट सून. बट आय विल रिटर्न इट सून पण मी लवकर परत करेन. जमीनदार: जर पैसे नाही दिलेस तर मी तुझं शेत घेईन. इंग्लिशमध्ये लँडलॉर्ड म्हणजे जमीनदार. इफ यू डोंट पे जर तू पैसे पे केले नाहीस. आय विल टेक युअर फार्म. आय विल टेक युअर फार्म म्हणजे मी तुझं शेत घेईल. फार्म म्हणजे शेत. त्यावर रामू म्हणतो, कृपया मला थोडा वेळ द्या. इंग्लिशमध्ये प्लीज गिव्ह मी सम टाईम. प्लीज गिव्ह मी सम टाईम म्हणजे कृपया मला थोडा वेळ द्या. सम टाईम म्हणजे काही वेळ. गिव्ह म्हणजे देणे. रामू खूप चिंतेत पडला. रामू बिकेम व्हेरी वरीड. रामू बिकेम व्हेरी वरीड म्हणजे रामू खूप चिंतेत पडला. वरीड म्हणजे काळजी. बिकेम म्हणजे बनला. त्या वर्षी पाऊस कमी झाला होता. दॅट इयर म्हणजे त्या वर्षी. देअर वॉज व्हेरी लिटिल रेन. देअर वॉज व्हेरी लिटिल रेन म्हणजे पाऊस खूप कमी होता. रेन म्हणजे पाऊस. त्याच्या शेतात फारसं पीक आलं नाही. व्हेरी लिटिल क्रॉप ग्र्यू इन हिज फील्ड. व्हेरी लिटिल क्रॉप ग्र्यू इन हिज फील्ड. व्हेरी लिटिल क्रॉप म्हणजे अतिशय कमी पिकं. ग्र्यू म्हणजे वाढले. इन हिज फील्ड म्हणजे त्याच्या शेतात. एक दिवस रामू शेतात काम करत होता. वन डे रामू वॉज वर्किंग इन द फील्ड. वन डे म्हणजे एके दिवशी. रामू वॉज वर्किंग इन द फील्ड. रामू त्याच्या शेतात काम करत होता. अचानक त्याच्या फावड्याला काहीतरी कठीण वस्तू लागली. सडनली म्हणजे अचानक. हिज स्पेड हिट समथिंग हार्ड. हिज स्पेड म्हणजे त्याच्या फावड्याला. स्पेड म्हणजे फावडा. हिट समथिंग हार्ड म्हणजे काहीतरी कठीण लागलं. त्याने जमीन खोदली आणि एक जुनी लोखंडी पेटी सापडली. ही डग द ग्राउंड. ही डग द ग्राउंड म्हणजे त्याने जमीन खोदली. अँड फाउंड ॲन ओल्ड आयरन बॉक्स. अँड फाउंड ॲन ओल्ड आयरन बॉक्स एक जुनी लोखंडी पेटी सापडली. रामू: या पेटीत काय असेल? इंग्लिशमध्ये व्हॉट कुड बी इनसाइड दिस बॉक्स.
व्हॉट कुड बी इनसाइड दिस बॉक्स म्हणजे ह्या पेटीत काय असेल. इनसाइड दिस बॉक्स म्हणजे ह्या पेटीत. त्याने पेटी उघडली. ही ओपन द बॉक्स. ही ओपन द बॉक्स म्हणजे त्याने पेटी उघडली. त्यात जुनी सोन्याची नाणी होती. देर वर ओल्ड गोल्ड कॉईन्स इनसाइड इट. देर वर ओल्ड गोल्ड कॉईन्स इनसाइड इट म्हणजे त्यात जुनी सोन्याची नाणी होती. गोल्ड कॉईन्स म्हणजे सोन्याची नाणी. गोल्ड म्हणजे सोनं, कॉईन म्हणजे नाणी. रामू आश्चर्यचकित झाला. रामू वॉज सरप्राईज. रामू वॉज सरप्राईज म्हणजे रामू आश्चर्यचकित झाला. रामू, देवा, आता माझी अडचण दूर होईल. इंग्लिशमध्ये ओ गॉड. ओ गॉड म्हणजे अरे देवा. नाव माय प्रॉब्लेम विल बी सॉल्व. नाव माय प्रॉब्लेम विल बी सॉल्व म्हणजे आता माझी अडचण दूर होईल. नाव म्हणजे आता, माय प्रॉब्लेम म्हणजे माझी अडचण. पण रामू प्रामाणिक माणूस होता. बट रामू वॉज ॲन ऑनेस्ट मॅन. बट रामू वॉज ॲन ऑनेस्ट मॅन पण रामू प्रामाणिक माणूस होता. ऑनेस्ट मॅन म्हणजे प्रामाणिक माणूस. त्याला वाटलं की ही पेटी कदाचित कोणाची तरी असेल. ही थॉट म्हणजे त्याने विचार केला. द बॉक्स माईट बिलॉंग टू समवन म्हणजेच ही पेटी कदाचित कोणाची तरी असेल. त्याने गावाच्या सरपंचाकडे जाण्याचा निर्णय घेतला. ही डिसाइडेड टू गो टू द विलेज हेड. ही डिसाइडेड टू गो टू द विलेज हेड म्हणजे त्याने गावाच्या सरपंचाकडे जाण्याचा निर्णय घेतला. डिसाइडेड म्हणजे निर्णय घेतला. गो टू म्हणजे जाण्याचा. विलेज हेड म्हणजे सरपंचाकडे. सरपंच, रामू तू खूप चांगला माणूस आहे. विलेज हेड म्हणजे सरपंच. रामू, यू आर व्हेरी गुड मॅन. यू आर व्हेरी गुड मॅन म्हणजे तो एक चांगला माणूस आहे. सरपंच, आजकाल इतका प्रामाणिक माणूस मिळणं कठीण आहे. विलेज हेड म्हणजे सरपंच. नावडेज म्हणजे आजकाल किंवा हल्ली. इट इज डिफिकल्ट टू फाइंड सच ॲन ऑनेस्ट पर्सन. इट इज डिफिकल्ट टू फाइंड सच ॲन ऑनेस्ट पर्सन म्हणजे इतका प्रामाणिक माणूस मिळणं कठीण आहे. डिफिकल्ट म्हणजे कठीण. टू फाइंड म्हणजे सापडणं. सच म्हणजे असा. ॲन ऑनेस्ट पर्सन म्हणजे असा प्रामाणिक माणूस. गावभर ही बातमी पसरली. दिस न्यूज स्प्रेड थ्रू आउट द विलेज. दिस न्यूज स्प्रेड थ्रू आउट द विलेज. दिस न्यूज म्हणजे ही बातमी. स्प्रेड म्हणजे पसरली. थ्रू आउट द विलेज म्हणजे गावभर. विलेज म्हणजे गाव. सर्व लोक रामूचं कौतुक करू लागले. एव्हरीवन स्टार्टेड प्रेझिंग रामू. एव्हरीवन स्टार्टेड प्रेझिंग रामू म्हणजे प्रत्येकजण रामूची स्तुती करायला लागले. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण. प्रेज म्हणजे स्तुती करणे. स्टार्टेड म्हणजे लागले. हे ऐकून जमीनदाराला लोभ झाला. हिअरिंग दिस म्हणजे हे ऐकून. द लँडलॉर्ड बिकेम ग्रीडी. द लँडलॉर्ड बिकेम ग्रीडी. ग्रीडी म्हणजे लोभी. बिकेम म्हणजे बनला. लँडलॉर्ड म्हणजे जमीनदार. तो सरपंचाकडे गेला. ही वेंट टू द विलेज हेड. ही वेंट टू द विलेज हेड म्हणजे तो सरपंचाकडे गेला. वेंट म्हणजे गेला. जमीनदार म्हणजे ती पेटी माझ्या जमिनीची आहे. जमीनदारला इंग्लिशमध्ये लँडलॉर्ड. दॅट बॉक्स बिलॉंग्स टू माय लँड. दॅट बॉक्स बिलॉंग्स टू माय लँड म्हणजे ती पेटी माझ्या जमिनीची आहे. लँड म्हणजे जमीन. रामू, पण पेटी माझ्या शेतात सापडली. रामू म्हणतो, बट द बॉक्स वॉज फाउंड इन माय फील्ड. बट द बॉक्स वॉज फाउंड इन माय फील्ड. फाउंड म्हणजे सापडली. फील्ड म्हणजे माझ्या शेतात. सरपंचाने दोघांचं म्हणणं ऐकलं. द विलेज हेड लिसन टू बोथ साइड्स. द विलेज हेड लिसन टू बोथ साइड. द विलेज हेड लिसन टू बोथ साइड. सरपंचाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले. तो थोडा वेळ विचार करू लागला. ही स्टार्टेड थिंकिंग फॉर सम टाईम. ही स्टार्टेड थिंकिंग फॉर सम टाईम म्हणजे तो थोडा वेळ विचार करू लागला. थिंक म्हणजे विचार करणे. स्टार्टेड म्हणजे करू लागला. फॉर सम टाईम म्हणजे थोडा वेळ. सरपंच, जर पेटी जमीनदाराची असती तर त्याने आधी का नाही सांगितले. इंग्लिशमध्ये इफ द बॉक्स बिलॉंग्स टू द लँडलॉर्ड. इफ द बॉक्स बिलॉंग्स टू द लँडलॉर्ड जर ती पेटी
जमीनदाराची असती. व्हाय डिडंट ही से इट अर्लियर. व्हाय डिडंट ही से इट अर्लियर म्हणजे त्याने त्या अगोदर का सांगितले नाही. सरपंच, रामूने प्रामाणिकपणा दाखवला आहे. विलेज हेड, रामू हॅज शोन हॉनेस्टी. विलेज हेड म्हणतो रामू हॅज शोन हॉनेस्टी म्हणजे रामूने प्रामाणिकपणा दाखवलेला आहे. शोन म्हणजे दाखवलेला, हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. सरपंचाने निर्णय दिला की ती पेटी रामूकडेच राहील. द विलेज हेड डिसाइडेड दॅट द बॉक्स वुड रिमेन विथ रामू. द विलेज हेड डिसाइडेड दॅट. द विलेज हेड डिसाइडेड दॅट म्हणजे सरपंचाने ठरवलं की द बॉक्स वुड रिमेन विथ रामू. तो बॉक्स रामूकडेच राहील. रिमेन म्हणजे राहील. गावातील सर्व लोक आनंदी झाले. ऑल द विलेजर्स बिकेम हॅपी. ऑल द विलेजर्स म्हणजे गावातील सगळे लोक. बिकेम म्हणजे झाले, हॅपी म्हणजे आनंदी. गावकरी, रामू खरोखरच चांगला माणूस आहे. इंग्लिशमध्ये रामू इज ट्रूली अ गुड मॅन. रामू इज ट्रूली गुड मॅन म्हणजे रामू खरोखरच चांगला माणूस आहे. गुड मॅन म्हणजे चांगला मनुष्य. ट्रूली म्हणजे खरोखर. रामूने त्या पैशातून नवीन बैले घेतली. रामू बॉट न्यू बुल्स विथ दॅट मनी. रामू बॉट न्यू बुल्स विथ दॅट मनी म्हणजे रामूने त्या पैशातून नवीन बैल घेतले. बॉट म्हणजे खरेदी केली. न्यू बुल्स म्हणजे नवीन बैल. विथ दॅट मनी म्हणजे त्या पैशातून. त्याने त्याचं घर दुरुस्त केलं. ही रिपेअर्ड हिज हाऊस. ही रिपेअर्ड हिज हाऊस म्हणजे त्याने त्याचं घर दुरुस्त केलं. रिपेअर्ड म्हणजे दुरुस्त केले. हिज हाऊस म्हणजे त्याचं घर. तो गावातील गरीब लोकांनाही मदत करू लागला. ही ऑल्सो स्टार्टेड हेल्पिंग पुअर पीपल इन द विलेज. ही ऑल्सो स्टार्टेड हेल्पिंग पुअर पीपल इन द विलेज म्हणजेच तो गावातील गरीब लोकांना मदत करायला सुरुवात केली. स्टार्टेड हेल्पिंग म्हणजे मदत करायला लागला. रामू, पैसे फक्त स्वतःसाठी नसतात. इंग्लिशमध्ये मनी इज नॉट ओनली फॉर अवर सेल्स. मनी इज नॉट ओनली फॉर अवर सेल्स. पैसे फक्त आपल्यासाठीच नसतात. मनी म्हणजे पैसे. अवर सेल्स म्हणजे स्वतःसाठी. रामू, आपण इतरांनाही मदत केली पाहिजे. वी शूड हेल्प अदर्स टू. वी शूड हेल्प अदर्स टू म्हणजे आपण इतरांना मदत केली पाहिजे. हेल्प म्हणजे मदत, अदर्स म्हणजे इतरांना, टू म्हणजे सुद्धा. काही वर्षांनी रामू गावातील सर्वात आदरणीय माणूस बनला. आफ्टर अ फ्यू डेज. आफ्टर अ फ्यू डेज म्हणजे काही दिवसानंतर. रामू बिकेम द मोस्ट रिस्पेक्टेड पर्सन इन द विलेज. रामू बिकेम द मोस्ट रिस्पेक्टेड पर्सन इन द विलेज म्हणजे रामू गावातील सर्वात आदरणीय व्यक्ती बनला. लोक त्याच्याकडून प्रेरणा घेऊ लागले. पीपल स्टार्टेड टेकिंग इन्स्पिरेशन फ्रॉम हिम. पीपल स्टार्टेड टेकिंग इन्स्पिरेशन फ्रॉम हिम म्हणजे लोक त्याच्याकडून प्रेरणा घेऊ लागले. स्टार्टेड टेकिंग म्हणजे घेऊ लागले. इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा. फ्रॉम हिम म्हणजे त्याच्याकडून. पीपल म्हणजे लोक. मोरल, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा याचं फळ नेहमी गोड असतं. ऑनेस्टी अँड काइंडनेस ऑलवेज ब्रिंग गुड रिझल्ट. ऑनेस्टी अँड काइंडनेस ऑलवेज ब्रिंग गुड रिझल्ट. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. काइंडनेस म्हणजे चांगुलपणा. ऑलवेज म्हणजे नेहमी. ब्रिंग म्हणजे आणणे. गुड रिझल्ट म्हणजे चांगलं फळ. हॉनेस्टी अँड काइंडनेस ऑलवेज ब्रिंग गुड रिझल्ट. प्रामाणिकपणा आणि चांगलपणा याचं फळ नेहमीच गोड असतं. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत.